राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं फायटर जेट राफेलमधून उड्डाण। हरियाणातील अंबाला हवाई दल तळावरून मुर्मूंची आकाश झेप। राष्ट्रपतींनी यापूर्वी सुखोई 30 या लढाऊ विमानातून केलं होतं उड्डाण। आंदोलनस्थळी बैठक ही मागणी मान्य नाही। मंत्री बावनकुळेंनी आंदोलकांना थेट सुनावलं। कडूंना अटक करण्याची इच्छा नाही, मंत्री बावनकुळेंची स्पष्ट भूमिका। बच्चू कडू यांचा दुपारपासून महाराष्ट्रभर चक्का जाम। नागपुरात बच्चू कडूंचे समर्थक एकवटले। भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं सरकारांना दमच भरला। तातडीनं प्रतिज्ञापत्र द्या, अन्यथा खुली सुनावणी करू। भटक्या कुत्र्यांविरोधात तक्रारीची दखल गंभीर घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबरला मुंबईच्या दौऱ्यावर। मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला करणार संबोधित। कल्याण रेल्वे स्थानकावर महिलांमध्ये जोरदार हाणामारी। ट्रेनमध्ये चढण्यावरून महिलांमध्ये झाला वाद। वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये। मोठा चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं। ओडिशा किनारपट्टीवर वेगानं वाहिले वारे। ओडिशाच्या किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा। नाशिकमधून हैदराबादसाठी इंडिगोची विमान सेवा सुरू। मंगळवारी ओझर विमानतळावरून 1654 प्रवाशांनी केला प्रवास। नाशिकहून इंदोर मार्गे जयपूर आणि हैदराबादसाठी सेवा। समुद्रामध्ये वादळी स्थितीमुळे मासेमारी बंद। मासेमारीवरच उदरनिर्वाह असलेले मच्छीमार संकटात। गेल्या 45 दिवसांपासून मासेमारी बंदच। शासनानं मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची केली मागणी। पनीर खाताय, सावधान व्हा। रिक्षातून भेसळयुक्त पनीरची वाहतूक। पोलिसांनी केलेल्या कारवाईमधून 134 किलोचं पनीर जप्त। एकूण 28,140 रुपये किमतीचा मुद्देमालही केला जप्त। वादळी सदृश्य स्थितीचा फटका पर्यटनाला। समुद्र जलक्रीडा बंद असल्यानं पर्यटकांचा हिरमोड। पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम। मुख्यमंत्री फडणवीसांच्या गृहमंत्री पदाविरोधात एकजूट। महाराष्ट्राला दुसरा गृहमंत्री हवाय, मवियाची मागणी। अमरावती महानगरपालिकेचा भोंगळ कारभार। सुमारे 511 बांगलादेशी रोहिंग्यांना दिली बेकायदा जन्म प्रमाणपत्र। फलटण महिला डॉक्टरची डायरी पोलिसांनी केली जप्त। डायरीच्या कामामध्ये नोंदींसह दबावाचाही उल्लेख। तर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती।